तर या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार दिला गेला, त्यामुळे काँग्रेसवर आता टीका सुद्धा होतीये। भाजपकडून ही टीका करण्यात आलेली आहे। काँग्रेस कृतज्ञ आहे अशा शब्दात भाजपने ही टीका केलेली आहे। बारामती पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने ही टीका केलेली आहे। ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अजितदादांनंतर ही जर पोटनिवडणूक लागते तर ती बिनविरोध व्हावी अशी भावना ही व्यक्त करण्यात आलेली। मात्र काँग्रेसने तिथे उमेदवार दिला, त्यामुळे काँग्रेस कृतज्ञ असल्याची टीका भाजपकडून केली गेली आहे। पण राजकीय कृतज्ञपणा काँग्रेसच्या पोटात किती द्वेष आहे बघा। सहानुभूती मिळवण्यासाठी नाटक करीत होतात की काय, की या विमानाची चौकशी करा, अजितदादाचा अपघात आहे। तुम्ही गळे काढून काढून विधानसभेमध्ये रडलात, बाहेर सुद्धा माध्यमाच्या समोर बोलत होतात, मग आता तुमच्या पोटामध्ये का गोळा उठला? काँग्रेस पक्षानं बिनविरोध निवडून देण्यासाठी तयार राहायला पाहिजे होतं, पण उमेदवार देऊन महाराष्ट्राची राजकीय संस्कृती तुम्ही या ठिकाणी द्वेषपूर्ण करून टाकली। ही कृतज्ञता खऱ्या अर्थाने योग्य नाही असं मला वाटतं।